नमस्कार मित्रांनो. रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर एक्झाम्पल की मी एक नवीन सिरीज चालू करणार आहे. त्या सिरीजचं नाव आहे प्राचीन रूढी व परंपरा. मित्रांनो, त्यातला भाग 1 मी तर आत्ताच त्याचा व्हिडिओ मी टाकला होता. तो तुम्ही आय होप पाहिला असेल आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचे मतं व्यक्त करा. मला जे ॲक्च्युली या देशामध्ये जे करायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये, या समाजामध्ये मला जे करायचं आहे, ती मी माझी दिशा सांगतोय, माझे विचार सांगतोय. या आपल्या ज्या प्राचीन रूढी व परंपरा या समाजामध्ये रुजलेल्या आहेत, त्या कशा काढून टाकायच्या. चांगल्या आहेत, त्याला कोणत्याही गोष्टीचा विरोध नाही मित्रांनो, पण ज्या वाईट आणि जो समाजाला त्या गोष्टींची एक हॅबिट लागली आहे, त्या गोष्टींमुळे काही फायदा होत नाहीये, निव्वळ नुकसान होत आहे. तर अशा गोष्टींवरती मी थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहे तुमच्या मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा विषय आहे मित्रांनो, बघायला गेलं तर मित्रांनो, आपण देवी देवतांना जे आपण दूध वाहतो, तेल वाहतो, या गोष्टींवरती मी बोलणार आहे मित्रांनो. मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाही आहेत, पण मी जे सद्यस्थिती ज्या गोष्टी आहेत मला त्याच्यावरती विवेचन करायचं आहे आणि त्या गोष्टींनी काय होऊ शकतं किंवा काय नाही होऊ शकत याचा मी तुम्हाला थोडासा खुलासा करणार आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आपण देवांच्या पिंडावरती दूध वाहतो, हरकत नाही, पण त्याची एक लिमिट असावी. आणि माझं असं निव्वळ मत आहे की ती गोष्ट ज्यांना गरज आहे ते दूध जर एखाद्या बालकाला भेटलं, ज्या आपल्या समाजामध्ये जे गरीब बालक वर्ग आहेत, लहान मुलं आहेत, कुपोषित आहेत, अशासाठी समजा मंदिरांनी एक प्रोव्हिजन केलं की तेच दूध तुम्ही तिकडे डोनेट करा आणि तिकडून आम्ही एक काही गरजवंतांना ते दूध देऊ शकतो. अशी काही प्रोव्हिजन करता येईल का मित्रांनो? श्रद्धेला मोल नाही मित्रांनो, मला त्या सर्व गोष्टींची जाणीव आहे, मीही देवाला मानतो. पण काही ज्या अशा गोष्टी आहेत ना मित्रांनो, ज्या वारंवार चालत आलेल्या आहेत, त्या मित्रांनो त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जातो देवाला तेल वाहतो मित्रांनो, एखाद्या गरीबाच्या घरामध्ये झोपड्यामध्ये साधं तेलही नसतं अन्न शिजवायला. मी पाहिलं आहे, काही लोक पाण्यामध्ये त्यांनी अन्न शिजून खाल्लेले आहेत मित्रांनो. तर ज्या गरिबांना ज्या गोष्टींची गरज आहे, तर ते मंदिर देवस्थाने अशा लोकांना तिकडे जर तुम्हाला तेल व्हायचं तर व्हा, पण किती व्हावं याची एक लिमिट असावी. आणि जे खरंच जे एक्स्ट्रा जे तेल आहे किंवा दूध आहे, आपण ज्या गोष्टी देवाला चढवतो, त्या गोष्टी एखाद्या गरीब माणसाला ज्याला खरंच त्या गोष्टींची निकड आहे, अशा व्यक्तीला जर दिलं तर मित्रांनो खरंच त्याचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. आणि देव तर आपल्याला देव जिथेही असेल तो निश्चितपणे त्या गोष्टी बघेल आणि सर्वांना समपद्धतीने आशीर्वाद भेटेल मित्रांनो, आणि सर्वांचं भलं होईल, या समाजाचं भलं होईल मित्रांनो. माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे मित्रांनो, काही रूढी आणि परंपरा आहेत त्या तुम्ही चालू ठेवा, हरकत नाही. पण खरंच आज समाजाची गरज का आहे? आज ही वाढती महागाई बघा, आज चांगले एज्युकेटेड लोकांनाही त्याची झळ बसते आहे मित्रांनो. त्यांच्या घरामध्ये त्यांचा बजेट कोलमडला आहे. मग मित्रांनो, जे गरीब वर्ग आहे, खरंच त्यांच्यामध्ये शिक्षण नाही आहे, त्यांना रोजगार नाही आहे, त्यांच्याकडे निवाऱ्याची सोय नाही आहे मित्रांनो. जे असा वर्ग आहे, जर त्यांना या गोष्टी मुबलक प्रमाणात भेटल्या गव्हर्नमेंटकडून म्हणा, किंवा अशा NGOज आहेत, जे मंदिर ट्रस्ट आहेत, या गोष्टी जर त्यांना भेटल्या डायरेक्टली, तर कदाचित मित्रांनो त्यांचं भलं होऊ शकेल. त्यांना कुठेतरी एक आसरा भेटेल आणि त्यांनाही जगण्याची उमेद भेटेल मित्रांनो. माझी संकल्पना एकदम स्वीट अँड शॉर्ट आहे मित्रांनो. काही गोष्टीचा अतिरेक करू नका, निव्वळ तुम्ही त्या सर्व गोष्टी व्हा. मी नाही म्हणत की या गोष्टी करू नका. आपली श्रद्धा आहे, जे जी परंपरा चालू आहे त्या चालू ठेवा, पण त्याची किती करावं याची एक लिमिट असावी मित्रांनो. माझं सर्व जनतेला आव्हान आहे मित्रांनो, माझा जर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही याला सपोर्ट करा.
श्रद्धा सोडू नका, श्रद्धा कंटिन्यू ठेवा. आपण हिंदू धर्मामध्ये जन्मलो आहे, मी मान्य करतो. पण मित्रांनो, काही समाजामध्ये जे असे वर्ग आहेत त्या लोकांना निश्चितपणे मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्यांना काही लोकांना भेटत नाही, तर त्यांना त्या गोष्टी भेटल्या तर निश्चितपणे समाजाचा आणि आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही कमेंट करा. कदाचित माझ्याकडून काही बोलताना चूक झाली असेल, तुम्ही मला त्याची दुरुस्ती करून दाखवा की नाही. कदाचित मीही चूक असू शकेल या गोष्टींमध्ये, तर मला त्याचं तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही मला 2 शब्द सांगू शकता त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही. मित्रांनो, माझी प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो, या देशातील गरिबी दूर व्हावी. आज देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेले आहेत मित्रांनो, पण खरंच आज जो एक फार गरीब वर्ग आहे त्याला एक स्थान भेटलं पाहिजे. त्यांना काही बेनिफिट्स भेटले पाहिजेत. अमीर तर अमीर होत चाललाय मित्रांनो, पण गरिबांचं काय मित्रांनो? त्यांना कुठेतरी आपला लहान भाऊ, आपले आई वडील असं समजून जे गरीब आहेत त्यांनाही कुठेतरी एक हात पुढे दिला पाहिजे आणि त्यांचंही भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्यातच आपल्याला आशीर्वाद भेटेल त्या देवांचा, जिथे आपण जे अर्पण करतो आपल्या श्रद्धेने, आपल्या मनापासून. तर मित्रांनो, निश्चितपणे मला कळवा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर निश्चितपणे कळवा मला मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.